हे किती नाही म्हणलं तरी त्या एरियाच्या आपल्या राष्ट्रातल्या एका मोठ्या महत्त्वाच्या एरियाच्या सुरक्षेकरता तिथे तैनात होते. त्यांच्या विरुद्ध तिथल्या लोकल पॉलिटिशियन्सना नक्कीच काही ना काहीतरी त्यांचं मत होतं. पण जेव्हा जनतेलाच हा आता धोका आहे हे लक्षात येते, तेव्हा नॅचरली प्रत्येक नागरिकच उठलाय, त्याच्या पुढे त्याचा नेता असणं अगदी स्वाभाविक आहे. नाही, म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. एक तर हे जे झालं त्याच्या विरुद्धचा जो क्षोभ आहे तो, की या निमित्तानं पाकिस्तानला अद्दल घडवा ह्या पातळीचा एक, आणि ते सरकार आणखीन आपलं सैन्य आणि ही सगळी मंडळी ते घडवतील आणि ते ज्या पद्धतीनं घडवायचं तसं घडवतील. पण दुसऱ्या पातळीवर या निमित्तानं आज घडीला जे काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे, तर त्याचा म्हणजे जे आत्तापर्यंत गेल्या अनेक काळापासून हे प्रयत्न सुरू आहेत की या लोकांना हे समजावून सांगावं की त्यांना पाकिस्तानबरोबर जाण्यामध्ये त्यांचं हित नाही, भारताबरोबर राहण्यामध्ये आणि भारताशी एकनिष्ठ असण्यामध्येच त्यांचं हित आहे. तर आत्ता या प्रसंगानं तशी एक दुर्दैवानं म्हणता येईल पण अशी एक संधी आत्ता आहे आलेली की ज्याच्यामुळं ह्या भागाला भारताशी भावनिकदृष्ट्या जोडून घेता येऊ शकेल. नक्कीच, अगदी नक्कीच. एक आणखीन दुर्दैवानं तुम्ही म्हणताय तसं ऑपॉर्च्युनिटी नक्कीच आलेली आहे आणि ती मला पूर्णपणे खात्री आहे की आपला देश आणि पूर्ण आपली शासन, सिक्युरिटी फोर्सेस मिळून ह्या संधीचा अगदी व्यवस्थित वापर करतील. जनरल, तुम्ही म्हणजे काश्मीर खूपदा वेगवेगळ्या भूमिकांमधून ते बघितलं, म्हणजे आर्मीतल्या तुमच्या पोझिशन्स जशा बदलत गेल्या तसंही तुम्हाला काश्मीर वेगळं दिसलं असेल. पण तुम्ही काश्मीरला म्हणजे तुमच्या काश्मीरच्या आठवणी काय आहेत? म्हणजे तुम्ही काश्मीरला पहिल्यांदा गेलात त्यावेळचं काश्मीर, मधल्या काळामध्ये कारगिलच्या आधीचं काश्मीर, कारगिलच्या नंतरचं काश्मीर, आत्ताचं काश्मीर, तुम्ही काश्मीरमध्ये झालेल्या बदलांकडे कसं बघताय? मी पहिल्यांदा काश्मीरमध्ये गेलो होतो 1982 साली. तिथे एका कोर्स करताच गेलो होतो फक्त. पण काश्मीरमध्ये लाल चौकात बाजारात काहीतरी आईकरता काहीतरी घेऊन जायचं म्हणून हिंडत होतो. तर दुकानदार, यू आर फ्रॉम इंडिया असं विचारत होता. म्हणजे ती जी एक भावना की तुम्ही भारतातनं आलायत आणि मी काश्मीरी आहे, मी वेगळा आहे, ही खूप डीप रूटेड भावना होती. पण ही 82ची गोष्ट सांगतो. मी 82ची गोष्ट सांगतोय. म्हणजे त्यावेळेला रवींद्र म्हात्रे प्रकरण वगैरे ते सगळं झालेलं नंतरचं, खूप नंतर. ते नंतर झालं. ते नंतरचं आहे. ही 82ची हे आहे. ते कोर्समध्ये मी कोर्स नंतर मग परत आणखीन मला जेव्हा केव्हा काश्मीरमध्ये जायची वेळ आली, मी डोड्यामध्ये एक ब्रिगेड कमांड केली. काश्मीरमध्ये जो एक तणाव होता ओव्हरऑल, तो 1990 पासून सुरू झाला. खूप मोठ्या प्रमाणात 87च्या निवडणुकांनंतर जे बिघडत गेलं, सगळं चिघळत गेलं, ते 90मध्ये त्याचा स्फोट झाला. इतकी वाईट परिस्थिती होती की म्हणजे लोकांना बाहेर पडणं अवघड झालेलं होतं. सैन्यात आमचे हुकूम असे झाले होते, कमीत कमी 3 गाड्या तरी असल्याच पाहिजेत. प्रत्येक गाडीत एक शिपाई शिट्टी वाजवत असायचा की आर्मीच्या गाड्या येत आहेत, बाजूला व्हा, नाहीतर लाठीनी लोकांना ठोकलं जायचं. कारण गाडी जर थांबली तर त्याच्यावर कधी हमला होऊ शकेल, अशी परिस्थिती होती आणि होत होतं. म्हणून हे हळूहळू चिघळत गेलं. म्हणजे गाड्यांना मग प्रोटेक्शन यायला लागलं आणि कुठलीही मूवमेंट म्हणजे रस्ता पूर्णपणे क्लिअर केल्याशिवाय मूवमेंटच करायची नाही. IEDचा इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे वापर व्हायला लागला.
आणि खूप इंटेलिजंटली त्याचा सगळा वापर होत होता. तर त्याच्यामुळे आर्मीची मूवमेंट खूप कंट्रोल्ड, रिस्ट्रिक्टेड अशी होत होती. इनफॅक्ट मी 2003 जेव्हा तिथे माझं युनिट घेऊन गेलो होतो, आम्ही तिथे फेन्सिंगच्या कामाकरता म्हणून गेलो होतो. तर अचानक आम्हाला एका बाजूनी दुसऱ्या बाजूला जायची वेळ आली होती. तो दिवस रोड ओपनिंगचा नव्हता. रोड ओपनिंग म्हणजे पूर्ण सगळा रस्ता IEDचं क्लिअर करून दोन्ही बाजूला सैनिक तैनात असतात. मग ते आर्मी, BSF, CRPF, लोकल पोलीस सगळे मिळून तैनात असतात, म्हणजे बाजूनी कोणी हमला त्याच्यावरती करू नये म्हणून. तर त्या दिवशी जाणं इतकं जरुरी होतं की त्याच्याकरता मुद्दामून रोड ओपनिंग करायला लागलं आणि मगच आमच्या गाड्या जाऊ शकल्या. तर इतकी वाईट परिस्थिती होती की रोड ओपनिंग झाल्याशिवाय फौजी गाडी रस्त्यावर जाणार नाही. त्याच्यापेक्षा आता खूपच फरक झालेला आहे, खूप फरक झालेला आहे. लोक बोलायला तयार आहेत, लोकांना प्रगती पाहिजे ते सांगतायत, येऊन सांगतायत. ह्या क्षेत्रातला जो फरक आहे, हा मानसिक फरक जो होत चाललाय, हा थांबवणं हा सुद्धा ह्याच्या मागचा नक्कीच एक मुद्दा असणार आहे पाकिस्तानचा. आत्ता जी अपेक्षा आहे सगळ्यांची, ती पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. हो. काय केलं पाहिजे? प्रधानमंत्र्यांनी स्वतः अगदी क्लिअर शब्दात हे सांगितलंय की फक्त जी लोक त्या इन्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह होती, ज्यांनी गोळ्या झाडल्या, फक्त ते नाही, त्यांना सपोर्ट करणारे, त्यांचे बॅकअप, त्यांचे वाली, या सगळ्यांपर्यंत आम्ही पोचू आणि सगळ्यांना आम्ही ठोकू म्हणून. खूप महत्वाचं आहे ते. आता ते कसं होईल, कधी होईल, हे ठरवणारी लोक आपल्या आपल्या जागी विचार करून करतीलच. याच्यात इस्रायलचं उदाहरण द्यायचं तर त्यांनी वर्षानुवर्ष लावली, पण जी लोक त्यांच्या खेळाडूंना ज्यांनी मारलं होतं म्युनिकमध्ये, त्यांना कितीतरी वर्षांनी जाऊन त्यांनी ठोकलं होतं की त्यातला कोणीही माणूस उरला नाही. आपल्याला त्याच्याकरता धैर्य ठेवायला लागेल, देशाला धैर्य ठेवायला लागेल की अजून का नाही झालं, अजून का नाही झालं. असं जर आपण मागे लागलो, जर जनता याच्याबद्दल फार जास्त आणि खास माध्यमं जर ह्याच्यामध्ये उगाच उठाव करू लागली, अजून काही नाही केलं, तर प्रेशर खालती येऊन काहीतरी घाई गडबडीमध्ये चुकीचा निर्णय होण्याची शक्यता, त्याच्यापासून आपल्याला वाचणं जरुरी आहे. कारण आता जे काही आपण करू ते एका बॉक्सिंग रिंगमध्ये उतरल्यासारखं होणार आहे की तुम्ही जर बॉक्स करणार आहात तर तो समोरचाही आता पूर्णपणे जागृत आहे, तो पण तुम्हाला बॉक्स करायला तयार आहे आणि कित्येक गोष्टींमध्ये त्याची आणि आपली काबिलियत तुलनीय आहे, सैनिकी क्षेत्रामध्ये स्पेशली. त्यामुळे आपण कुठलंही सैनिकी कारवाई केली तर आपल्याला आपल्या देशाची, राज्यकर्त्यांची तर असायलाच लागेल, पण देशाची अशी तयारी लागणार आहे की सैनिक नाही, असैनिक सुद्धा याच्यात नुकसान होऊ शकेल, होईल, ही तयारी असेल. आणि ही तयारी आपल्या राज्यकर्त्यांना पाठिंबा म्हणून राहणार असेल तरच ते कुठलाही मोठा निर्णय घ्यायला धजणार नाही. जनरल, तुम्ही खूप वेगवेगळ्या बॉर्डर्सवर काम केलेलं आहे आणि खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडलेल्या आहेत. तुम्हाला आत्ता, म्हणजे जेव्हा आता तुम्ही मागं वळून बघता, तर तुमच्या त्या सगळ्या कारकिर्दीमधले कोणते चॅलेंजिंग असे प्रसंग होते असं वाटतं? मी डोड्यामध्ये एक राष्ट्रीय रायफल्सचा सेक्टर ब्रिगेड, म्हणजे 3 मोठ्या युनिट्सचं एक एरिया, ती कमांड करत होतो. मी ओरिजिनली इंजिनियर्समध्ये आर्मीमध्ये जॉईन झालो आणि
ब्रिगेडियरच्या रँकला मला त्यांनी जनरल कार्डर म्हणून जे असतं आमचं, म्हणजे तुम्ही आता इंजिनिअरिंग आणि एक्झिक्युटिव्ह असं म्हणूया आपण, अगदी सोपं त्याचं हे करायचं झालं तर मी एक्झिक्युटिव्हमध्ये शिफ्ट झालो. ही खूप मोठी काही प्रमाणात रिस्क असते, कारण तिकडची तयारी किती आहे तुमची, तिकडची लोक तुम्हाला किती ॲक्सेप्ट करतील वगैरे वगैरे. एनिवे, तर ते राष्ट्रीय रायफल सेक्टर माझं पहिलं एक्सपोजर होतं टू दी एक्झिक्युटिव्ह साईड. मला तिथे जाऊन 5वा-6वा दिवस होता ते सेक्टर डोड्याचं, आणि माझ्या एका युनिटच्या एका ऑफिसरनी, तो पेट्रोलवर असताना आमची हत्यारं तयार असतात फायर करायला, कारण कुठूनही फायर येऊ शकतं. तर तो घसरला, पडला, त्याचा ट्रिगरवरचा हात चालला आणि त्याच्याच पायात गोळी लागली. तर सकाळी हा प्रसंग झाला. त्याचं